क्वेश्चन बघा काय दिलाय. फर्स्ट क्वेश्चन आहे 2/x minus 3/y is equal to 15 आणि त्याच्यामध्ये सेकंड इक्वेशन दिलंय 8/x plus 5/y is equal to 77. हे दोन इक्वेशन दिलेले आहेत आपल्याला. मग आता ह्या दोन इक्वेशन्स मध्ये आपल्याला काय करायचं बघा. हा जो x आहे हा डिनॉमिनेटरला आहे, हा डिनॉमिनेटरला नको असतो, तो कुठं पाहिजे आपल्याला न्यूमरेटरला पाहिजे. दोन्हीकडे पण डिनॉमिनेटर सेम x y, इथं पण x आणि y. हा x खाली आहे म्हणजे त्याचा अर्थ असं होतो ना त्याला लेट 1/x झाला ना तो. हा 2 आपण काय केला मल्टिप्लाय, तो 2 बाजूला काढला 1/x, त्याला ना काहीतरी कन्सिडर करायचं. किंवा हे असं जर समजत नसेल तर आधी इक्वेशन काय करा सेपरेट करून लिहा. हा 2 याला मल्टिप्लाय आहे म्हणजे हे असं झालं 2 1/x बरोबर मायनस 3 × 1/y इज इक्वल टू म्हणजे काय यमानियन कन्सिडर करायचं हे जर कळत नसेल तर इक्वेशन असं लिहा. नाही लिहिलं तरी चालेल, बट ज्यांना नाही समजत ते लवकर त्यांनी असं लिहिलं तरी चालतं. 5 × 1/y इज इक्वल टू 77. मी फक्त काय केलंय हा जो 2 इकडे होता त्याला इकडे काढलं, हा वरचा नंबर इकडे काढला. आता हा 1/x आणि हा 1/x सेम झाला, हा 1/y आणि हा 1/y काय झाला सेम झाला. आता काय करा, आता म्हणा लेट 1/x इज इक्वल टू m अँड 1/y इज इक्वल टू n. एकाला m म्हणलो एकाला n म्हणायचं. तुम्ही a b काही पण कोणतेही लेटर वापरू शकता तिथे, फक्त इथे x आणि y दिले म्हणून x आणि y सोडून दुसरं कोणतं पण लेटर वापरायचं. आणि मग परत हे इक्वेशन मध्ये टाकायचं. देअरफॉर 2 1/x च्या जागेवर काय टाका m 2m मायनस 3 1/y च्या जागेवर काय वापरणार आहे तर n इज इक्वल टू 15. समजलं आता हे इक्वेशन कसं आलंय. हे इक्वेशनला म्हणा इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर हे जे दुसरं इक्वेशन आहे याला पण सेम तसंच करून घेऊ. इथे किती आहे 8 1/x म्हणजे m प्लस 5n इज इक्वल टू 77. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. आणि आता इक्वेशन 1 आणि 2 ह्या दोघांचं आपल्याला काय करायचं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन काहीतरी करायचं. मग त्याच्यासाठी इक्वेशन बघा इथे 8m आहे आणि इथे 2m आहे. मग इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय करू 4 नी. 4 2 जा 8 होतील ना. मग लिहा मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 4. 4 नी मल्टिप्लाय केल्यावर इक्वेशन करेल 4 2 जा 8m 4 3 जा 12n इज इक्वल टू 15 4 जा 60. याला म्हणा इक्वेशन 3. मग इथं पण 8m आहे, इथं पण 8m मिळालं. इक्वेशन 2 मध्ये पण 8m आहे आणि इक्वेशन 3 मध्ये पण 8m आहे. मग आता इथे काय करावं लागेल सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. इक्वेशन 2 काय आपलं 8m प्लस 5n इज इक्वल टू 77 आणि इक्वेशन 3 काय आहे 8m मायनस 12n इज इक्वल टू 60. सबस्ट्रॅक्शन करायचे म्हणजे साइन बदलावं लागतात. मग इथे मायनस, इथे पण मायनस, इथे प्लस आणि इथे मायनस. प्लस 8m आणि मायनस 8m कॅन्सल. 5m प्लस 12n 5n प्लस 12n किती झाले 17n. इथं 77 मधून 60 मायनस होतील, किती उरले खाली 70. n इज इक्वल टू 17/70. n इज इक्वल टू किती मिळालं आन्सर 1. आता हे व्हॅल्यू इक्वेशन 1 2 किंवा 3 तिन्हीपैकी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाकायची. 1 मध्ये टाकू पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय लिहून घ्या 2m मायनस 3n इज इक्वल टू 15. मग आता ही n ची व्हॅल्यू टाका 2m मायनस 3 n ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1. ही इथं टाकायची 1 इज इक्वल टू 15. 2m मायनस 3 इज इक्वल टू 15. 2m इज इक्वल टू 15. हा 3 इकडे प्लस आहे, इकडे जाऊन काय होईल मायनस, सॉरी इकडे मायनस आहे इकडे जाऊन प्लस होईल. 2m इज इक्वल टू 18. m इज इक्वल टू 18/2. 2 नी डिवाइड होईल ना त्याला. मग m इज इक्वल टू 2 1 जा 2 2 9 जा 18. m ची व्हॅल्यू मिळाली
नाही, बट यम आणि एन नाही काढायचे आपल्याला काय काढायचं, एक्स आणि वाय काढायचे. बट 1/x इज इक्वल टू यम. मग 1/x इज इक्वल टू यमची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, 9. 9 ला डिनॉमिनेटर काहीच नाहीये म्हणजे किती कन्सिडर करायचा, 1. ज्याला काहीच डिनॉमिनेटर नसतो त्याचा डिनॉमिनेटर 1. आणि मग दोघांचे पण रेसिप्रोकल घ्या. x इज इक्वल टू काय येईल, 1/9. हा x वर गेला म्हणजे हा 1 वर जाईल आणि 9 खाली येईल. हे झालं x. त्याच्यानंतर सेम असंच 1/y इज इक्वल टू n. 1/y इज इक्वल टू n ची व्हॅल्यू किती आहे, 1 म्हणजे 1/1. त्याला डिनॉमिनेटर नाही आहे ना काहीच 1 ला, म्हणून 1/1 घेतलं. मग रेसिप्रोकल घ्या परत. मग y इज इक्वल टू काय येईल, 1च. 1/1 म्हणजे काय झाली, 1च व्हॅल्यू असते. ही निघाली x ची व्हॅल्यू आणि y ची. therefore xy इज इक्वल टू 1/9 and 1. हे कंपल्सरी लिहायचं शेवटी. झालं पहिल्याच आन्सर. दुसरा क्वेश्चन बघा आता काय दिले, 10/x plus y plus 2/x minus y is equal to 4. आणि त्याच्यानंतर 15/x plus y minus 5/x minus y is equal to -2. हा आपला क्वेश्चन. आता जसं पहिल्या क्वेश्चन मध्ये काय होतं, 1/x आणि 1/y सेम होते, तसं इथं सेम काय 1/x plus y आणि इथं 1/x minus y हे सेम. आता सेपरेट लिहायची गरज नाहीये म्हणजे ही खालची टर्म ही डिनॉमिनेटरला असते. मग हा 10 सेपरेट करायचा आहे फक्त. इथे हा 2 सेपरेट, इथे 15 सेपरेट आणि इथे हा 5 सेपरेट. हा नंबर सेम नाहीये त्याच्यामुळे नंबर कॅरी करायचा नाही, फक्त ही टर्म कॅरी करायची खालची. लेट 1/x plus y is equal to m and 1/x minus y is equal to n. a आणि b घेतलं तरी चालेल ना. आणि मग आता याला इथे इक्वेशन मध्ये टाकून द्या. इक्वेशन काय होईल, 10m plus 2n is equal to 4. हे झालं इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन 2 काय होईल, 15m minus 5n is equal to -2. हे झालं इक्वेशन 2. मग आता कशाला मल्टिप्लाय करू, 5 नी फर्स्ट इक्वेशनला आणि 2 नी सेकंड इक्वेशनला. हे झाले आपले दोन इक्वेशन. आता पहिले इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करू, मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 5 and equation 2 by 2. 2 नीच करायचं ना 2 ला. मग याला 5 ने मल्टिप्लाय करा. 5 10 जा 50m प्लस 5 2 जा 10n इज इक्वल टू 5 4 जा 20. हे झालं इक्वेशन 3. आता इक्वेशन 2 ला कितीने मल्टिप्लाय करायचं, 2 नीच मल्टिप्लाय करायचं. मग 2 15 जा 30m minus 2 5 जा 10n is equal to 2 2 जा 4. इथं -2 आहे म्हणून -4. हे झालं इक्वेशन 4. आता इक्वेशन 3 आणि 4 इथं +10 आहे आणि इथं -10 आहे. दोघांचं काय करायचं, ॲडिशन. ॲड इक्वेशन 3 and 4. 50m plus 10n is equal to 20. 30m minus 10n is equal to -4. ॲडिशन करायचे, हे दोन्ही कॅन्सल होतील. खाली आलं 80m is equal to 16. m is equal to 16 divided by 80. आणि मग m ची व्हॅल्यू is equal to काय होईल, m is equal to काय मिळाला, 16 1 जा 16, 16 5 जा 18, 1/5. ही झाली m ची व्हॅल्यू. ही m ची व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये टाका. 3 4 कोणत्यातही टाकली तरी चालणार आहे, बट हे थोडे छोटे आहेत ना इक्वेशन, याच्यात टाकू. कोणत्या इक्वेशन मध्ये टाकायची, 1 का 2? 2. पुट इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय आपलं, 15m minus 5n is equal to
2. मग 15 मल्टिप्लाइज बाय 1/5. m ची व्हॅल्यू काय 1/5 मायनस 5n इज इक्वल टू मायनस 2. 5 1 जा 5, 5 3 जा 15. 3 मायनस 5n इज इक्वल टू मायनस 2. मायनस 5n इज इक्वल टू हा मायनस 2. हा 3 इकडे प्लस आहे, इकडे जाऊन काय होईल मायनस. मायनस 5n इज इक्वल टू मायनस 5. मायनस 2 आणि मायनस 3 दोघांची किती झाली मायनस 5. मायनस मायनस साइन कॅन्सल. n इज इक्वल टू 5/5. 5 1 जा 5, 5 1 जा 5. मग n ची व्हॅल्यू किती मिळाली 1. आता ही झाली m ची व्हॅल्यू आणि ही झाली n ची व्हॅल्यू. बट आपल्याला m n पाहिजेत का नाही पाहिजे. आपल्याला काय पाहिजे x आणि y. मग इथे पुट करा त्याला परत. बट 1/x plus y is equal to m. 1/x plus y is equal to m ची व्हॅल्यू किती आहे 1/5. दोन्ही साइड्सचे रेसिप्रोकल घ्या. Therefore x plus y is equal to 5. किती इक्वेशन झाले आपले 4 पर्यंत झाले. याला म्हणा इक्वेशन नंबर 5. त्याच्यानंतर n ची व्हॅल्यू टाका. n ची व्हॅल्यू काय आहे 1/x minus y is equal to n. 1/x minus y is equal to n ची व्हॅल्यू किती आहे 1. डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे तो किती घ्यायचा 1. याची पण रेसिप्रोकल घ्या. याची रेसिप्रोकल घेतल्यावर इक्वेशन काय भेटेल आता आपल्याला. Therefore x minus y is equal to 1. हे झालं इक्वेशन नंबर 6. मग आता इक्वेशन 5 मध्ये प्लस y आणि इक्वेशन 6 मध्ये मायनस y दोघांचं काय करावं लागेल ऍडिशन. add equation 5 and 6. equation 5 आणि 6 काय करायचे ऍड करायचे. मग x plus y is equal to 5 आणि x minus y is equal to 1. हा प्लस y मायनस y काय झाले कॅन्सल झाले. इथं हा x आणि हा x किती झाले 2x is equal to 5 plus 1 6. x is equal to 6 divided by 2. 2 1 जा 2, 2 3 जा 6. x is equal to 3. ही जी x ची व्हॅल्यू निघाली ही इक्वेशन नंबर 6 किंवा इक्वेशन नंबर 5 मध्ये टाकायची. 5 मध्ये टाकू. पुट इन इक्वेशन 5. इक्वेशन 5 काय आहे x plus y is equal to 5. x ची व्हॅल्यू 3 plus y is equal to 5. y is equal to 5 minus 3. किती राहिले खाली y is equal to 2. मग x ची व्हॅल्यू मिळाली 3 आणि y ची व्हॅल्यू मिळाली 2. Therefore xy is equal to 3 and 2. हे झालं सेकंड क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन बघा काय दिलाय. 27/x minus 2 plus 31/y plus 3 is equal to 85. आणि दुसरं आहे 31/x minus 2 plus 27y plus 3 is equal to 89. आता इथे याचा डिनॉमिनेटर काय आहे x minus 2. याचा काय आहे y plus 3. इकडे पण सेम डिनॉमिनेटर येतं. मग कशाला कन्सिडर करणार तुम्ही लेट काय घेऊ पहिलं 1/x minus 2 is equal to m. आणि इकडे काय येईल 1/y plus 3 is equal to m. इक्वेशन मध्ये टाकून घ्या. इक्वेशन काय होईल 27m plus 31n is equal to 85. दुसरे इक्वेशन काय होईल 31m plus 27n is equal to 89. याला म्हणा इक्वेशन 2. आता जेव्हा असे इक्वेशन येतात इथे 27 आहे इकडे अल्टरनेट नंबर आहे ना इकडे m ला जो नंबर आहे तो n ला आहे. असे अल्टरनेट नंबर आले तर आधी काय करायचं ह्या दोन इक्वेशनचं एवढे मोठे मल्टिप्लिकेशन वगैरे करत बसायचे नाही. म्हणजे तुम्हाला जर सिमिलर टर्म करायची असली तर याला 27 ने याला 31 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे. एवढं मोठं करायचं नाही. सरळ हे दोन नंबर इक्वेशन काय करायचे एकदा ऍड करायचे आणि एकदा सबट्रॅक्ट करायचे. दोन इक्वेशनला ऍड करा. ऍड इक्वेशन 1 and 2. 27m plus 31n is equal to 85. 31m
प्लस 27n इज इक्वल टू 89. दोघांचं ॲडिशन किती येईल? 14. त्या जोडाला 1 किती 174. हे किती 58n प्लस 58m. 58 नी 174 ला डिवाइड होतं का चेक करा. होईल 3 बरोबर आहे. म्हणजे पूर्ण इक्वेशनला किती डिवाइड करायचं? डिवाइड इक्वेशन बाय 58. इक्वेशन काय मिळेल? 58 नी डिवाइड केल्यानंतर m प्लस n इज इक्वल टू 3. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. त्याच्यानंतर हेच 1 आणि 2 काय करायचे? आता सबस्ट्रॅक्ट करायचे. एकदा ऍड केले, एकदा सबस्ट्रॅक्ट करायचे. करा पण सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 काय 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. सबस्ट्रॅक्ट करायचे म्हणजे साइन बदला. मग इथे काय येईल आता 27m आणि 31 मधून 27 गेले खाली किती राहतात? 4 मायनस 4m इथं प्लस 4n इज इक्वल टू मायनस 4. पूर्ण इक्वेशनला 4 ने डिवाइड करा. डिवाइड इक्वेशन बाय 4. इक्वेशनला 4 ने डिवाइड केल्यानंतर न्यू इक्वेशन मिळेल. काय मिळेल इक्वेशन तुम्हाला? मायनस m प्लस n इज इक्वल टू मायनस 1. हे इक्वेशन 3 झालं. त्याला इक्वेशन 4 म्हणा. आता हे इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 इथं मायनस m आहे आणि इथं प्लस m आहे. दोघांचं काय करावं लागेल? मायनस असल्यावर ऍडिशन. एकाला प्लस एकाला मायनस आहे ना, मग ऍडिशन करायचं. मग ऍड इक्वेशन 3 and 4. m प्लस n इज इक्वल टू 4 आणि मायनस m प्लस n इज इक्वल टू मायनस 1. दोघांचं करायचं ऍडिशन. मायनस m प्लस m कॅन्सल. 2n इज इक्वल टू 2. n इज इक्वल टू 2 डिवाइड्स बाय 2 आणि मग n इज इक्वल टू किती आन्सर आलं? 1. हे आन्सर इक्वेशन मध्ये टाका. इक्वेशन 3 मध्ये टाका. पुट इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय आपलं? m प्लस n इज इक्वल टू 3. m प्लस 1 इज इक्वल टू 3. m इज इक्वल टू 3 मायनस 1. m इज इक्वल टू 2. ही मिळाली m ची व्हॅल्यू. हा m ची व्हॅल्यू निघाली. बट आपल्याला m आणि n काढायचं का? आपल्याला काय काढायचं? x आणि y. मग परत ते वापरा. बट 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू m. म्हणजेच हे काय येईल? मग आता 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू किती आहे? 2. म्हणजेच 2 अपॉन 1. मग याला रेसिप्रोकल घेऊयाचे. रेसिप्रोकल घेतल्यावर काय होईल? x मायनस 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2. हा 2 इकडं काय आहे? मायनस आहे. इकडे जाऊन काय होईल? प्लस. x इज इक्वल टू 1 अपॉन 2 प्लस 2. मग आता याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे तो किती आहे? 1. जेव्हा इथं ऍडिशन करायचं असतं फ्रॅक्शनचं तेव्हा डिनॉमिनेटर सेम करावा लागतो. मग याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल ना, तेव्हा डिनॉमिनेटर सेम होईल. आणि मग x इज इक्वल टू 1 अपॉन 2 प्लस 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. डिनॉमिनेटर सेम झाला. x इज इक्वल टू 1 प्लस 4 डिवाइड्स बाय 2. देअरफॉर x इज इक्वल टू 5 डिवाइड्स बाय 2. ही मिळाली तुमची x ची व्हॅल्यू. आता ही जी व्हॅल्यू ही व्हॅल्यू आपल्याला काय करायचं? सेकंड व्हॅल्यू घेऊ आपण. हे n पण काढायचं ना आपल्याला y. मग इथे काय येईल? 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू n. 1 अपॉन y प्लस 3 n ची व्हॅल्यू किती आहे? 1. 1 ला डिनॉमिनेटर नसतो म्हणजे तो 1च आहे इथं. मग रेसिप्रोकल घ्या. y प्लस 3 इज इक्वल टू 1. हा इकडे प्लस 3 आहे. इकडे जाऊन काय होईल? मायनस. y इज इक्वल टू 1 मायनस 3. y इज इक्वल टू मायनस 2. Therefore x and y is equal to 5/2 and minus 2. हे झाले x आणि y. त्याच्यानंतर 4th वन बघा. इक्वेशन भरून देते फक्त त्याची. 1 अपॉन 3x प्लस y
प्लस 1/3x मायनस वाय इज इक्वल टू 3/4 आणि दुसरं इक्वेशन आहे 1/2 3x प्लस वाय मायनस 1/2 3x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 1/8 हे झाले आपले दोन इक्वेशन. मग आता या इक्वेशनला काय करायचं बघा, इथं 1/3x प्लस वाय आणि इकडे पण 1/, हा 2 थोडा वेळ साईडला ठेवू आपण. इथं 3x प्लस वाय आहे, इथं 3x मायनस वाय म्हणजे सिमिलर टर्म, हा 2 आणि दोन्हीकडे पण 2च आहे का क्वेश्चन मध्ये. मग हा 2 थोडा वेळ साईडला ठेवू म्हणजे आपल्याला कन्सिडर काय करावं लागेल, लेट 1/3x प्लस वाय इज इक्वल टू m आणि 1/3x मायनस वाय इज इक्वल टू n. इकडे लक्ष द्या रे. मग आता ह्या दोन टर्म इकडे अप्लाय करा. इक्वेशन काय तयार होईल, m प्लस n इज इक्वल टू 3/4. हा 3/4 तसाच आला ना. आता ह्या इक्वेशनला हा 4 आपल्याला नकोय, मग ह्या पुढे इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करा. इक्वेशन काय मिळेल तुम्हाला, 4m प्लस 4n इज इक्वल टू 3/4 इंटू 4. 4 ला 4 कॅन्सल, 4m प्लस 4n इज इक्वल टू 3. हे झालं इक्वेशन 1. आता इक्वेशन 2, 1/2 हा 1/2 तसाच आहे ना, याला आपण कन्सिडर नाही केलेलं. इथे m प्लस 1/2 मायनस n इज इक्वल टू मायनस 1/8. आता आपल्याला हा 2 पण नकोय आणि हा 8 पण नकोय. पूर्ण इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करणार, 8 ने. 2 ने केलं तरी इथे हा 4 तसाच राहील. मग पूर्ण इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय, मोठी टर्म बघा यातली काय आहे 8. मग पूर्ण टर्मला कितीने मल्टिप्लाय करा, 8 ने मल्टिप्लाय करा. 8 ने मल्टिप्लाय केल्यावर इक्वेशन काय तयार होईल, 8 multiplies by 1/2m minus 8 multiplies by 1/2n is equal to minus 1/8 into 8. वाटल्यास इथे लिहून घ्या, मल्टिप्लाय इक्वेशन बाय 8. इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय केलं, 8 ने. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 8 1 जा 8. मग इक्वेशन काय तयार झालं, 4m मायनस 4n इज इक्वल टू मायनस 1. हे झालं इक्वेशन नंबर 2. मग आता इथे इक्वेशन 1 बघा काय, 4m प्लस 4n इज इक्वल टू 3. आणि इथे इक्वेशन काय आहे, 4m मायनस 4n इज इक्वल टू मायनस n. इथं प्लस 4n आहे, इथं मायनस 4n. प्लस 4n आणि मायनस 4n असेल तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, इक्वेशन मध्ये इथे प्लस आहे मायनस आहे म्हणजे इक्वेशन मध्ये करायचे ऍडिशन. मग आता ऍड इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 काय करायचे आपल्याला, ऍड करायचे. मग इक्वेशन 1 काय आपलं 4m प्लस 4n इज इक्वल टू 3. आणि इथे इक्वेशन काय आपलं 4m मायनस 4n इज इक्वल टू मायनस 1. मग हा 4n कॅन्सल झाला, इथे आलं 8m इज इक्वल टू 2. 3 मधून 1 गेला 2. m इज इक्वल टू काय येईल इथे 2/8 म्हणजेच m ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, m इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 4 जा 8, 1/4. ही झाली आपली m ची व्हॅल्यू. बट m ची ऍक्च्युअल व्हॅल्यू काय आहे, 1/3x प्लस y. मग आपण काय करू, m ची ही व्हॅल्यू इथे पुट करू. m ची व्हॅल्यू काय 1/3x प्लस y इज इक्वल टू 1/4. आता इथे काय करायचं, दोन्ही इक्वेशनचे रेसिप्रोकल घ्यायचे. मग इथे रेसिप्रोकल घेतल्यावर काय होईल, 3x प्लस y इज इक्वल टू 4. हे इक्वेशन 1 होतं, हे 2 होतं. आता याला म्हणून इक्वेशन नंबर 3. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे काय करायचंय, ही झाली m ची व्हॅल्यू. m ची व्हॅल्यू मिळाली. आता n ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. मग m वरून n ची व्हॅल्यू काढू. ही जी m ची व्हॅल्यू मिळाली ही व्हॅल्यू आपण एका इक्वेशन मध्ये टाकू. सपोज इक्वेशन 2 किंवा इक्वेशन 1 कोणत्यामध्ये जरी टाकली तरी चालणार. इक्वेशन 1 मध्ये टाकू. मग इथे देऊ आपण पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आपलं 4m प्लस 4n इज इक्वल टू 3. 4 इंटू m ची व्हॅल्यू काय 1/4 प्लस 4n इज इक्वल टू 3. 4 4 गेट कॅन्सल. इथे काय आलं 1 प्लस 4n इज इक्वल टू 3. 4n इज इक्वल
इक्वल टू 3 मायनस 1 हा इकडे प्लस होता इकडे जाऊन काय झाला मायनस झाला मग इथे काय आलं 4n इज इक्वल टू 2 n इज इक्वल टू 2 अपॉन 4 2 वन जा 2 2 जा 4 n इज इक्वल टू 1 अपॉन 2 ही मिळाली n ची व्हॅल्यू बट n ची ॲक्च्युअल व्हॅल्यू काय आहे 1 अपॉन 3x मायनस 5 मग ही व्हॅल्यू घ्यायची बट 1 upon 3x minus y is equal to n 1 upon 3x minus y is equal to 1 upon 2 मग ह्या दोन्ही इक्वेशनचे रेसिप्रोकल घेऊ मग रेसिप्रोकल घेतल्यानंतर आपल्याला नवीन इक्वेशन काय मिळते बघा 3x minus y is equal to 2 याला म्हणा इक्वेशन 4 मग आता हे इक्वेशन 3 आणि हे इक्वेशन 4 इथे काय आहे +3y आणि इथे काय आहे -y मग पुढे आपण काय करू ॲड इक्वेशन 3 and इक्वेशन 4 इक्वेशन 4 आणि 3 ला ॲड करू इक्वेशन 3 काय आहे 3x + y is equal to 4 आणि हे इक्वेशन काय आहे 4 3x - y is equal to 2 y ला y कॅन्सल इथे काय आलं 3 + 3 6x is equal to 4 + 2 6 x is equal to 6 divided by 6 1 6 1 x is equal to 1 आणि ही जी व्हॅल्यू ही व्हॅल्यू आता इक्वेशन 3 किंवा इक्वेशन 4 मध्ये पुट करायची मग इक्वेशन 3 मध्ये टाकू पुट इन इक्वेशन 3 इक्वेशन 3 काय आपलं ते लिहून घेऊ 3x + y is equal to 4 मग 3 multiplies by x ची व्हॅल्यू काय 1 + y is equal to 4 3 + y is equal to 4 y is equal to 4 - 3 हा जो 3 इकडे प्लस होता इकडे जाऊन काय झाला मायनस झाला मग इथे आलं मायनस y is equal to 1 y चा आन्सर काय मिळाला आपल्याला 1 मग आपले आन्सर काय मिळाले आपल्याला therefore x and y is equal to 1 and x ची व्हॅल्यू 1 y ची व्हॅल्यू सुद्धा 1 and 1 हे झालं आपलं क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर असेच आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्हाला जर काही कमेंट असतील तर